नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण तलाठीमध्ये विचारलेले प्रश्नांचे विश्लेषण पाहत आहोत. आज आपण मराठी तसेच बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्लिश या सर्व विषयावरील विचारलेला जो पेपर होता तो पेपर पाहणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि पहिला प्रश्न आहे, वाक्य विधानार्थी करा. लई हाडं आहेत तुझ्या अंगामध्ये, अशा प्रकारचं हे वाक्य आहे. तर विधानार्थी करत असताना तुझ्या अंगात पुष्कळ हाडं आहेत का, हे प्रश्नार्थक झालं. आहेत ना नकारार्थक झालं, हे पण नकारार्थक झाले. म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3. यानंतरचा पुढील प्रश्न, पुढील वाक्प्रचार कोणत्या वाक्यात बरोबर वापरला आहे? शंख करणे. तर शंख करणे म्हणजे काय? माझ्या दारापुढे कितीही शंख केलास तरी मी दार उघडणार नाही, अशा प्रकारचं हे वाक्य आहे आणि याचा हे वाक्यात उपयोग केलेला आहे. पुढील वाक्प्रचार कोणत्या वाक्यात बरोबर वापरला आहे? रामराम ठोकणे. रामराम ठोकणे म्हणजेच काय? नोकरी शोधण्यासाठी त्याने गावाला रामराम ठोकला. शब्दाचा अर्थ सांगा. दिठी. तर दिठी या शब्दाचा अर्थ सांगितला तर दृष्टी. धार्मिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर धार्मिकच्या विरुद्धार्थी काय येणार आहे? अधार्मिक. शब्दाचा अर्थ सांगा. विधू. तर विधूच्या विरुद्धार्थी काय येणार आहे? चंद्र. प्रयोग ओळखा. आरशातील स्त्रीने मला विचारले. तर मित्रांनो, विचारणारी कोण आहे? स्त्री कुठली आहे? तर आरशातील आहे. याच्यामध्ये कर्म आलेलं नाही, म्हणजे कर्मणी प्रयोग होणारच नाही. आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे कर्तरी प्रयोग होणार नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? भावे प्रयोग. पुढील पुस्तकाची व लेखकाची जोडी जुळवा. उपरा. तर उपरा हे लक्ष्मण माने यांचं आहे. तर उचल्या हे लक्ष्मण गायकवाड यांचं आहे. शंकरराव खरात यांचं तराळ अंतराळ आहे. उत्तम बंडू तुपे यांचं झुलवा ही कादंबरी आहे. तर दया पवार यांचं बलुत हे आहे. पुढील शब्दाचा वाक्यातला कोणता वापर बरोबर आहे? मळब. आज सकाळपासून आकाशात मळब आलंय. पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. संकटांना तोंड देणे म्हणजेच संकटांचा सामना करणे. पुढील दोन केवळ वाक्यामध्ये योग्य अव्यय वापरून संयुक्त वाक्य तयार करा. लहान मुलं आनंदी वृत्तीची असतात, ती आनंद घेण्यात तरबेज असतात. तर लहान मुलं आनंदी वृत्तीची असतात म्हणून ती आनंद घेण्यात तरबेज असतात. पुढील म्हणीचा अर्थ सांगा. खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी. तर इच्छित गोष्ट न मिळाल्यास समझोता न करता हव्या असलेल्या गोष्टीसाठी अडून बसणे. पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा. दुरापास्त म्हणजेच काय? कठीण. विरुद्धार्थी शब्द द्या. दूषण. दूषण शब्दाच्या विरुद्धार्थी काय आहे? स्तुती. पुढील लेखकाने कोणते पुस्तक लिहिलेले आहे? रणजित देसाई. तर रणजित देसाई कोणाचं आहे? स्वामी यांचं. ययाती कोणाचं आहे? वि. स. खांडेकर यांचं. वासरमणी या शब्दासाठी समानार्थी शब्द विचारलेला आहे. तर तो काय आहे? सूर्य आहे. समास ओळखा. दरडोई याचा अव्ययीभाव समास आहे. तिने आपले डॅश हात माझ्या गालावरून फिरवले. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द रिकाम्या जागेत भरा. मुलायमच्या विरुद्धार्थी काय येणार आहे? खरखरीत येणार आहे. प्रयोग ओळखा. आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केलं. तर कर्मणी. ह्या समानार्थी शब्द कोणत्या शब्दाचा आहे? तर पोवळे, प्रवाळ. युगांत हे पुस्तक डॅश यांनी लिहिलं आहे. तर इरावती कर्वे यांनी युगांत हे पुस्तक लिहिले आहे. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. धावा करणे. तर मदतीसाठी विनवण्या करून बोलवणे. वाक्याचा प्रकार ओळखा. बापू गुरुजीच्या लहानपणी गावात शाळा नव्हती. तर विधानार्थी वाक्य आहे.
समासाचा योग्य विग्रह करा. लोकप्रतिनिधी म्हणजेच लोकांचा प्रतिनिधी. पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा. भाट, तर भाटसाठी काय येणार आहे? स्तुतिपाठक. यानंतर इंग्लिश विषयाचे प्रश्न पाहू. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. राम इज प्रिपेअर्ड डॅश एनिथिंग. तर राम इज प्रिपेअर्ड फॉर असतं. ही फ्रेज आहे प्रिपेअर्ड फॉर. Select the option that express the given sentence in active voice. He was appointed as the head boy by the principal. तर the principal appointed was appointed आहे म्हणजेच साध्या भूतकाळाचं केलेलं आहे. तर appointed येईल him as the head boy. has, had been किंवा had appointed येण्याचा काहीही प्रश्न नाही. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. Select the most appropriate punctuation mark to fill in the blank. The renowned author delivered an inspiring speech captivating the audience. तर काय येणार आहे? डॅश डॅश अशा प्रकारचं येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे. Parts of the following sentence have been given as option. Select the option that contains by the end of the year I will be working in the finance department for 25 years in the company. तर in the finance department I will be working by the end of the year for I have been working असं पाहिजे होतं. यानंतर पुढील प्रश्न. Select the most appropriate synonym of the given. ऑर्डलच्या विरुद्धार्थी काय आहे? anguish. Select the option that express the given sentence in the active voice. Her dictionary has been stolen. तर active voice मध्ये काय येईल? somebody has stolen her dictionary. हॅड येईल का? हॅड याचा काहीही प्रश्न नाही. 2 सेंटेन्समध्ये हॅड दिलेला आहे. दोन्ही ऑप्शन कट झाले. नोबडी येत आहे का? तर नाही. तिची डिक्शनरी कोणीतरी चोरलेली आहे. समबडी. यानंतर पुढील प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक. सँडी अँड वँडी हॅव नॉट अराइव्ड एट. तर सँडी अँड वँडी ह्याच्यामध्ये कोणतं आहे? क्रियापद हॅव आहे. काय येणार आहे मग? वाक्य नकारार्थी आहे तर काय करायचं? होकारार्थी करायचं. म्हणजेच काय होईल? हॅव दे. यानंतर पुढील प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक्स. द चिल्ड्रन आर गोइंग टू ऑन डॅश ट्रिप टू लंडन नेक्स्ट मंथ ऑन द डॅश स्कूल चेंज प्रोग्राम. द चिल्ड्रन आर गोइंग ऑन अँड ट्रिप येईल का? तर नाही येणार. मग काय येणार? अ ट्रिप टू लंडन द नेक्स्ट मंथ ऑन अ स्कूल प्रोग्राम. काय येईल? अ स्कूल प्रोग्राम. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक्स. क्वेश्चन टॅगवर हा दुसरा नंबरचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आय यूज टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. तर यूज्ड टू काय आहे? भूतकाळ. हॅवंट येणार नाही, वोंट येणार नाही, यूज्डंट येणार नाही. तर काय येईल? डिडंट ईट. यानंतरचा पुढील प्रश्न आहे. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 segments. Identify the segment that contains a grammatical error. I look forward to see my friend's son. तर एरर कशामध्ये येणार आहे? आय लुक फॉरवर्ड टू सी माय फ्रेंड्स सन. यानंतर पुढील प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रोवर्ब फॉर द गिवन स्टेटमेंट. Someone who is apparently in poor health may well outlive the ostensibly stronger. तर याच्यामध्ये a creaking gate hangs longest. Select the most appropriate verb to fill in the blank.
तर काय येईल, ही डॅश अबाउट फॉर अ व्हाईल अँड डॅश दॅट इट डॅश ॲक्च्युअली अ ड्रीम. He thought about it for a while and realized that it was actually a dream. Select the most appropriate adjective to fill in the blank. I have dash books than he. I have fewer books than he. Select the most appropriate antonym of the underlined word. The student remained indifferent to the teacher's lecture, showing no interest in the subject. तर indifferent caring येणार आहे. Select the most appropriate option with the future tense from according to the situation given in brackets. Fill in the blank. I am going to paint the front door today. I will finish it before you get back. When you get back, I will have painted the front door. जेव्हा तू परत येशील तेव्हा मी फ्रंट डोअरला पेंट केलेलं असेल. Select the option that correctly recites the spelling error in the given sentence. Employees were assigned to make sure people did not overcrowd the escalators. तर काय येणार आहे, याच्यामध्येच स्पेलिंग एरर आहे. Select the most appropriate option to fill in the blank. He has not started yet येईल, त्याने अद्याप स्टार्ट केलेलं नाही. Select the most appropriate article to fill in the blank. If no article is required, select no article. आत्तापर्यंत आर्टिकलचे 2 ते 3 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. He was one of the dash few blind people who smoke. He is one of the. दे येणार आहे कारण एका विशिष्ट पर्सनबद्दल सांगितलेलं आहे. Complete the following sentence with the future tense from according to the situation given in the bracket. Shamin started to learn Spanish when he was 17. He is still learning Spanish. तर when he is 40, he will have been learning Spanish for 13 years. The given sentence is missing punctuation. Choose the option with the correct placement of punctuation marks to make this a meaningful sentence. Think of it like this: what would life be without surprises? तर think of it like this: what would life be without surprises? In the following sentence, 4 words are underlined. Of which one is incorrectly spelled? Identify the incorrectly spelled word. This endeared him to their hearts immediately, for even the middlest of us loves to think that he has a forbidding exterior. तर endeared याच्यामध्ये incorrect आहे. Select the most appropriate synonym of the given word. Shatter, destroy म्हणजेच काय, नष्ट करणे. The following sentence has been split into 4 segments. Identify the segment that contains a grammatical error. We should be grateful for our parents for all their love and support. Be grateful for. Select the most appropriate meaning of the given idiom. Rain check, a promise to make an offer available some other time. Select the most appropriate meaning of the given idiom. Beat around the bush, discuss about a matter without coming to the point. निरोगी दृष्टीसाठी काय महत्त्वाचे आहे, तर जीवनसत्व ए. तुम्हा सर्वांना माहिती आहे की जीवनसत्व एच्या अभावी रातांधळेपणा हा रोग होतो. भारताची जनगणना 2021 किती भाषांमध्ये आयोजित केली जाईल, तर 16. तमिळनाडू हे डॅशशी संबंधित कायदा प्रस्तुत करणारे पहिले भारतीय राज्य आहे, तर माहितीचा अधिकार. त्यानंतर झेलम नदी भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशातून वाहते, तर ती जम्मू आणि काश्मीर.
त्यानंतर खालीलपैकी कोणती विधाने भारतीय नागरिकत्वाबाबत योग्य आहेत? ते एक किंवा दोन्ही पालक भारतीय नागरिक असल्यास ते प्राप्त केले जाऊ शकते. हे केवळ जन्माने किंवा नागरीकरणाद्वारे प्राप्त केले जाऊ शकते. एक पालक भारतीय नागरिक असल्यास ते प्राप्त केले जाऊ शकते. जेव्हा एखादी व्यक्ती भारतात जन्मते तेव्हाच ते मिळवता येते. तर फक्त एक. यानंतर पुढील प्रश्न, सिंग सभा चळवळीची स्थापना अमृतसर येथे कधी झाली? तर 1873 साली झाली. खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला विस्डेन ॲल्मॅनॅक च्या 2023च्या आवृत्तीत लीडिंग 20 क्रिकेटर ऑफ द इयर हा बहाल करण्यात आला होता? तर सूर्यकुमार यादव यांना. ज्योतिराव फुले यांच्या आजमितीच्या कोणत्या राज्यात महिला आणि दलितांच्या उन्नतीसाठी कार्य केले? तर तमिळनाडू. गुलामगिरी या पुस्तकाचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? तर जाती व्यवस्थेवर टीका करणे होते का? सर्वांसाठी शिक्षणाचे समर्थन करणे, पुरोहितांच्या हक्कांचे संरक्षण करणे, दलितांचे हक्क नाकारणे हे येऊ शकत नाही. पुरोहितांच्या हक्कांचे संरक्षण करणे हेही येऊ शकत नाही. म्हणजेच ए आणि बी. भारतातील सर्वात जुने पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? वेदांथंगल पक्षी अभयारण्य. संगणकातील इनपुट डिव्हाइसचे मुख्य कार्य कोणते आहे? संगणकाला डेटा पुरवणे. डॅश येथील भारतातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन उभारले जात आहे? तर सुरत येथे. खालीलपैकी कोणत्या पेशीमध्ये अनेक केंद्रके असतात? तर स्नायू पेशीमध्ये. कल्लानाई ग्रँड अनाईकट म्हणूनही ओळखले जात असून ते भारतात बांधले गेलेले पहिले धरण होते. खालीलपैकी कोणत्या नदीवर हे धरण बांधण्यात आले होते? तर कावेरी नदीवर. सत्यार्थ प्रकाश ही खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची सर्वोत्कृष्ट कृती आहे? तर स्वामी दयानंद सरस्वती यांची. प्रसिद्ध जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड राज्यात आहे. याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे? तर रामगंगा. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आली? तर 1976 साली. 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना झाली आणि डॅश हे त्या पक्षाचे अध्यक्ष आणि मोतीलाल नेहरू सचिव बनले. तर चित्तरंजन दास हे त्या पक्षाचे अध्यक्ष आणि मोतीलाल नेहरू हे सचिव बनले. हमारी धरोहर ही योजना प्रधानमंत्री विरासत का संवर्धन PM विकास योजनेचा एक घटक म्हणून विलीन करण्यात आली आहे, जी डॅश या आर्थिक वर्षापासून लागू होणार असून ती कौशल्य विकास, शिक्षण आणि नेतृत्व प्रशिक्षणाद्वारे अल्पसंख्याकांचे विशेषतः कारागीर समुदायांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांच्या उद्योजकतेच्या हस्तक्षेपांना पाठिंबा देणे यावर केंद्रित आहे. तर 2022-23. NaHCO3 हे सहसा स्वयंपाकघरात डॅश म्हणून वापरले जाते? तर बेकिंग सोडा. 1 मे 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॅशमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना PM वायू सुरू करण्यात आले? तर उत्तर प्रदेशमध्ये. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने अस्पृश्यता आणि जातीवाद या दोन्हींना आव्हान देणारे सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले? तर गोपाळ गणेश आगरकर. 2023 मधील भारताच्या G20 अध्यक्षपदाची विषयवस्तू डॅश आहे? तर एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य. ही कुठं झाली होती परिषद? तर नवी दिल्ली या ठिकाणी. 42वा संविधानिक सुधारणा विधेयक अधिनियम 1976 द्वारे उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणता शब्द जोडला गेला नाही? तर स्वातंत्र्य. राज्य माहिती आयुक्तांचे अधिकार आणि कार्य खालीलपैकी कोणती आहेत? आयोग वाजवी कारणास्तव कोणत्याही प्रकरणाची चौकशी करू शकतो? बी आहे चौकशी दरम्यान आयोगाला दिवाणी न्यायालयाचा अधिकार असतो. एखाद्या तक्रारीच्या चौकशी दरम्यान हा आयोग सार्वजनिक प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या
कोणत्याही माहितीची तपासणी करू शकत नाही, तर हे चुकीचं आहे. हा आयोग चुकार अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करू शकतो. हे विधान बरोबर आहे, म्हणजेच ABD. यानंतर आपण गणितमध्ये विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण पाहूया. एक ट्रेन उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे. ती त्याच दिशेने 2 किलोमीटर प्रति आवर आणि 4 किलोमीटर प्रति आवर वेगाने चालत असलेले राज आणि मधुर यांना अनुक्रमे 9 सेकंदात आणि 10 सेकंदात ओलांडून जाते. जर ट्रेनची लांबी x मीटर असेल तर x चे मूल्य शोधा. तर काय म्हटलेलं आहे? 10 सेकंदात आणि 9 सेकंदात ओलांडून जाते. 10 x वजा 4 बरोबर 9x वजा 2. त्यानंतर हे काय येईल? 10x वजा 40 बरोबर 9x वजा 18. त्यानंतर x बरोबर काय येणार आहे? 22, म्हणजेच 10 22 वजा 4 10 गुणिले 18 गुणिले 5 छेदस्थानी 18, कारण मीटरमध्ये विचारलेलं आहे. हे 18 कॅन्सल होतील आणि 10 आणि 5चा गुणाकार केल्यानंतर किती येणार आहे? 50. यानंतर पुढील प्रश्न. DU66 हा HY71 सह एक विशिष्ट तऱ्हेने संबंधित आहे. त्याचप्रमाणे KN74 हा ON79 शी संबंधित आहे. खालीलपैकी कोणते BS28 शी संबंधित आहे? तर +4 करायचे आहेत आणि अंकामध्ये +5 मिसळायचे आहेत. तर B मध्ये +4 केल्यानंतर DEF येईल. त्यानंतर काय येणार आहे? S TUV आणि W. तर 28 मध्ये +5 म्हणजेच किती येईल? 33, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न सोडवायचा आहे. तर 13 गुणिले 12 भागाकारामध्ये 4 गुणिले 2. तर 13 जशास तसं वजा 12 आणि 4, 4 ने 12ला भागलं किती येणार? 3 गुणिले 2. 13 वजा 3 आणि 2चा गुणाकार करा 6 आणि 13 मधून 6 गेले, किती शिल्लक राहिले? तर 7, म्हणजेच प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 4. एक किरकोळ विक्रेता 225ला रेडिओ खरेदी करतो. त्याचा वर्कर खर्च किती आहे? 15 रुपये आहे. तो रेडिओ 300 किमतीला विकतो. किरकोळ विक्रेत्याची नफ्याची टक्केवारी किती आहे? आता खरेदी किंमत किती आहे? 225. त्याच्यामध्ये खर्च किती केलेला आहे? 15, म्हणजेच हे किती झाले एकूण? 240. आता खरेदी किंमत किती झाली? 240. 300 किमतीला विकतो, म्हणजेच नफा किती झाला आहे? 60 गुणिले 100. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 6 1 6, 6 चोक 24. 10 गुणिले 10 किती? 100. छेदस्थानी किती? 4, म्हणजेच हे किती आलं? 25. ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न. एक TV संच मूळ किंमत 9000 या किमतीवर 20% सूट दिली, त्यानंतर 10% वाढवण्यात आली, तर TV संचाची किंमत किती? आता हे जर आपण सोडवलं तर किती आहे? 9000. सूट दिली, किती दिली? 20%, म्हणजेच 80 छेदस्थानी 100. गुणाकारामध्ये काय येईल? 9000 गुणिले 80 छेदस्थानी 100. गुणाकारामध्ये काय? 10% वाढवण्यात आली, म्हणजेच 110/100. हा शून्य कटला, हा शून्य कटला, परत हा शून्य कटला आणि हा शून्य कटला. हे 2 शून्य कटले आणि हे 2 शून्य कटले. तर आता इथं किती आहे? 90 आणि हे किती आहेत? 88. यांचा जर गुणाकार केला तर किती येणार आहे? 7920, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. A, B, C मिळून एक काम
4 दिवसात पूर्ण करतात. जर त्याच कामाला ए ने एकट्याने बी दिवसात आणि बी हा एकट्याने 12 दिवसात पूर्ण करू शकतो, तर सी ला त्या कामास पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? तिघे मिळून किती दिवसामध्ये करतात? 4 दिवसामध्ये. एकटा ए 1/8, एकचा बी किती? 1/12 बरोबर 1/स्थानी 4. आता यांचा गुणाकार 12 8 96, यांचा तिरका केल्यानंतर ते किती येणार आहे? 20 येणार आहे बरोबर 1/स्थानी 4. आता जर आपण 20/96 वजा 1/4 केलं, छेद समान केला, तर 4ला कितीने गुणावं लागेल? 24 ने. मग इथं किती येईल? 24. 20 मधून 4 गेल्यानंतर किती राहणार आहेत? 24 मधून 20 गेले, किती राहिले? 4. छेदस्थानी 96 म्हणजेच 4 1 4, 4 2 8 आणि 4 चौक 16. उत्तर किती येणार आहे? 24. यानंतर पुढील प्रश्न, ए बी सी या 3 तोट्या अनुक्रमे 5, 8 आणि 12 तासात एक टाकी भरू शकतात. जर सर्व तोट्या एकाच वेळी उघडल्या तर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ किती? ए टाकी आहे, बी टाकी आहे आणि सी टाकी आहे. 5, 8 आणि 12 तासामध्ये यांचा लसावी घेतला तर किती येईल? 120. म्हणजे इथे किती येणार? 24. या ठिकाणी 15, या ठिकाणी 10. आता पूर्ण टाकी भरण्यासाठी पूर्ण किती आहे? 120. छेदस्थानी या तिघांची बेरीज किती येणार आहे? 49. याचं जर आपण सॉल्व केलं तर किती येईल? 49. या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 22. 2 नंबर. यानंतर पुढील प्रश्न, 8 मीटर आणि 54 सेंटीमीटर लांबीच्या रिबीनला कापून तिचे समान लांबी असलेले 7 तुकडे केले गेले. प्रत्येक तुकड्याची मीटरमधील लांबी किती आहे? 8 मीटर 54 सेंटीमीटर, 7 तुकडे केले गेले म्हटलेलं आहे. 7 1 7 उरला 1, 7 दुने 14, परत 7 दुने 14 म्हणजेच किती? 1.22. यानंतर पुढील प्रश्न, ज्या प्रकारे दिलेल्या संचातील अक्षरसमूह संबंधित आहे त्याच प्रकारे संबंधित अक्षरसमूह असलेला संच निवडा. एफ सी, तर आपण या ठिकाणी पाहतो CDEF GI HI GHI आणि L परत काय? HIJKL प्लस आणि मायनस अशा प्रकारची ही सिरीज आहे. SP TV आणि YU याचं उत्तर असणार आहे. जर x अधिक 1/x बरोबर 3 तर x वर्ग अधिक 1/x वर्ग म्हणजे किती? तर सरळ 3चा वर्ग करा, तो येईल 9, त्याच्यामधून 2 वजा करा म्हणजे उत्तर किती येईल? 7. अमितने जयंतीकडून ₹11,000 एवढी रक्कम वार्षिक 10% दराने वार्षिक गणनेनुसार चक्रवाढ व्याजाने कर्जाऊ घेतली. सर्व थकबाकी भरण्यासाठी 2 वर्षानंतर अमितने भरलेली एकूण रक्कम शोधा. रक्कम किती आहे? 11,000. 10% वार्षिक दराने म्हणजेच 110. हा शून्य कटला आणि हा शून्य कटला, हा कटला आणि हा कटला, इथला कटला, परत या ठिकाणचा शून्य कटला. आता 110 गुणिले 121 जर केलं तर 13,310 म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. एक मुलगा 6 किलोमीटर प्रति और वेगाने धावत असल्यास 38 मीटर बाजू असलेल्या एका चौरसाकार क्षेत्राभोवती धावत एक फेरी मारण्यासाठी त्याला किती सेकंद लागतील? तर या ठिकाणी 38 गुणिले जर आपण 4 केलं, कारण चौरसाकार एका बाजूला 38 म्हणलेला आहे, तर हे येईल 152 आणि 6 किलोमीटर प्रति आवर वेगाने
तर सेकंद विचारलेला आहे. 18/5 करू. 6 × 6 6 त्रिक 18. आता यांचा गुणाकार किती येणार आहे? 456. त्याला 5ने भाग दिल्यानंतर 91.2. ऑप्शन नंबर 1 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. इंग्रजी वर्णक्रमावर आधारित असलेल्या दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे? तर +2ची सिरीज आहे ही. तुम्ही पाहू शकता JKL LMN NOPQ. Q नंतर इथं काय येणार आहे? R, परत KLM MNOOPQ आणि Q नंतर R, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार आहे. आता दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर 16, 31, 46, 16 आहे, 31 आहे, 46, 61 आणि 76. यातला फरक घेतला तर 15चा फरक येणार आहे. प्रत्येक ठिकाणी 15चा फरक येणार आहे. म्हणजेच 76 आणि 15ची बेरीज किती येणार आहे? 76 + 15 किती होतील? 91. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आता जे सांगितलं आहे त्याप्रमाणे सोडवून घेऊ. जर P म्हणजे अधिक Q, P म्हणजे अधिक, Q म्हणजे वजा आणि गुणिले म्हणजे यस, R म्हणजे गुणिले, यस म्हणजे भागिले, तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? तर जे सांगितलं आहे त्याप्रमाणे घेऊ. 8 Pचं काय म्हटलेलं आहे? अधिक 69. यससाठी काय आलेलं आहे? भागाकार 23. Qसाठी काय आहे? वजा 2 आणि R साठी काय आहे? गुणिले काय आहे? 5. तर 8 अधिक 23ने 69ला भाग द्या, भाग जाईल 3चा, वजा ह्या दोघांचा गुणाकार करा, किती येईल? 10. आता या ठिकाणी 8 आणि 3 किती? 11 वजा 10 बरोबर काय येतील? 1. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. अक्षर गटांच्या 4 जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी तिघांमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळी आहे. ती वेगळी अक्षर जोडी कोणती आहे ती ओळखण्यासाठी सांगितलेलं आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता MNOSTU CDE IJK GHI आणि MNO. इथं IJK LMN पाहिजे होतं तर ते Q दिलेलं आहे. ही असंगत आहे. यानंतर पुढील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे विचारलेलं आहे. 100 आहे, त्यानंतर 113, 139, प्रश्नचिन्ह 230 आणि 295. या ठिकाणी जर आपण फरक घेतला 13चा, या ठिकाणी 26चा, म्हणजे इथे कितीचा येणार आहे? 39चा, पुढे 52चा आहे, म्हणजेच इथे किती येणार आहे? 178. ऑप्शन नंबर 1 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानातील माहिती सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी आढळली तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्यापैकी कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे ते ठरवा. आपण डायग्राम काढूया. कोणतीही विजार काय? तर विधानानुसार डायग्राम काढू. कोणतीही विजार टाय नाही, म्हणजे टाय आणि विजारचा काहीही संबंध नाही. काही बूट हे विजारी आहेत. कोणताही टाय हा बूट नाही, म्हणजे कोणताही टाय हा बूट नाही. 3 अलग आकृत्या आहेत. निष्कर्ष पाहू. कोणताही बूट हा विजार नाही. कोणताही बूट हा काय आहे? विजार नाही. आता वीट आणि बुटाचा आणि विजारीचा काही संबंध सांगण्यात आलेला आहे का? नाही. हे असू पण शकतात आणि नसू पण शकतात. काही बूट हे विजारी आहेत,
काही बूट हे विजारी आहेत का? तर नाही. तर निष्कर्ष 1 किंवा 2 यापैकी कोणताही तर्कसंगत नाही. आता या ठिकाणी अक्षर आणि चिन्हांच्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे करायची आहे. जर मालिकेतून सर्व अक्षरे वगळली तर खालीलपैकी कोणते उजव्या टोकापासून 7वे असेल? तर ते असेल. यानंतर पुढील सरळ व्याजाने वार्षिक 11% दराने 2,000 रुपयाची 2,300 इतकी रक्कम होण्यासाठी लागणारा कालावधी शोधा. तर सरळ व्याज बरोबर माहीत आहे क. कसं येईल? तर 2,000 रक्कम आहे, 11% दराने, कालावधी विचारलेला आहे x, छेदामध्ये काय 100. सरळ व्याज किती दिलेलं आहे? 330. म्हणजे हे 330 या ठिकाणी येईल. हे 2 शून्य कटले आणि हे 2 शून्य कटले. 11, 20 आणि 11चा गुणाकार केला तर 220 येईल. म्हणजेच 300 छेदस्थानी काय 220. हे शून्य कटले. 11 दुनी 22, 11 त्रिक 33. 2 ने 3ला भाग द्या. किती येईल? 1.5 वर्षे. ऑप्शन नंबर 1 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. इंग्रजी वर्णमालाक्रमावर आधारित असलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे? O, Q, N, K, H अशा प्रकारची ही सिरीज आहे. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार आहे. ज्या प्रकारे दिलेल्या संचातील अक्षरसमूह संबंधित आहेत त्याच प्रकारे संबंधित अक्षरसमूह आलेला संच निवडा. GD, EH आणि IF. तर काय येईल इथं? MJ, KN आणि OL. खाली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. दिलेली विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असली तरीही ती सत्य आहेत असे तुम्हाला गृहीत धरायचे आहे. दिलेल्या निष्कर्षापैकी कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहेत ते तुम्हाला ठरवायचे आहे. तर आपण जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे डायग्राम काढूया. विधाने काय आहेत? सर्व बिगल हे काय आहेत? तारामासे आहेत. तारामासे आहेत. एकही तारामासा हा काय नाही? कबूतर नाही. आणि एकही कबूतर काय नाही? एकही कबूतर सिंह नाही. निष्कर्ष काय? काही तारामासे सिंह असू शकतात. हे तारामासे इथं आहेत आणि हे सिंह इथं आहेत. असू शकतात म्हटलेलं आहे म्हणजे येऊ शकतं. काही बिगल कबुतरे असू शकतात. बिगल इथं आहेत आणि कबुतरे इथं आहेत. पण काय सांगितलं आहे की तारामासे, एकही तारामासा हा कबूतर नाही. मग तारामासा नाही म्हटल्यानंतर बिगलचा कबुतरासोबत संबंध येऊ शकतो का? तर येऊ शकत नाही. म्हणजेच फक्त एक निष्कर्ष सत्य आहे. 10 निरीक्षणांची सरासरी 46 आहे. नंतर लक्षात आले की 142 हे निरीक्षण चुकून 42 असे वाचले गेले तर योग्य सरासरी शोधा. तर 10 निरीक्षणांची सरासरी किती आहे? 46. म्हणजे हे किती झाले? 460. आता त्यानंतर काय लक्षात आलं की 142 हे चुकून काय झालं आहे? 42. म्हणजे कितीचा फरक? 10चा. 460 अधिक 100 बरोबर 560. तर याच्यामध्ये 100चा फरक येईल. 142 आणि 42 असं वाचण्यात आलेलं आहे चुकून. त्यानंतर याची बेरीज केली तर 560. मग किती जणांची म्हणलेली आहे? 10 निरीक्षणांची म्हणलेली आहे. म्हणून हे किती उत्तर किती येणार आहे? 56. यानंतर पुढील प्रश्न. खालीलपैकी 3 अक्षर समूहामध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारा अक्षरसमूह कोणता आहे? जर तुम्ही गट बघितले FEG तर काय? EF या ठिकाणी. त्यानंतर UTW म्हणजे TU आणि VW. तर LKN मध्ये तसाच संबंध आहे. तर PAD मध्ये त्या प्रकारचा संबंध आहे का? नाही.
मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण तलाठी भरतीमध्ये विचारलेल्या प्रश्नांची विश्लेषण पाहिले आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.